नमस्कार मित्रांनो, वेलकम टू शुभ्रेस लाईफ. तर आजपासून आपण सुरू करूयात एक नवीन प्रवास दत्त महाराजांच्या अद्भुत आणि मंगलमय अवतारांचा. दत्तदर्शन एक दैवी प्रवास या विशेष सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज चैत्र शुद्ध द्वितीया, ज्या दिवशी अक्कलकोटच्या तेजाने अवघ्या जगाला प्रकाश दिला. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ एक वाक्य नसून कोट्यावधी भक्तांचा श्वास आहे. संकटात साथ देणारा आणि अंधारात वाट दाखवणारा स्वामींचा हात आहे. सकाळच्या मोकळ्या आणि प्रसन्न वातावरणात आम्ही अक्कलकोटात जायला निघालो. सोलापूर रेल्वे स्टेशन पासून बसेस, प्रायव्हेट टॅक्सीज किंवा शेअरिंग टॅक्सीज तुम्हाला इझिली मिळू शकतात. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर प्रथम आम्ही वटवृक्ष मंदिरात दर्शनासाठी गेलो. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर श्रीशैल्य यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. या वनातच नंतर एके दिवशी उद्धव नावाच्या लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होय. वटवृक्ष मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही निघालो स्वामी समर्थ समाधी मंदिराकडे. हेच ते ठिकाण आहे जेथे स्वामी महाराजांनी 30 एप्रिल 1878 रोजी आपली इहलोकाची यात्रा संपवून महासमाधी घेतली. येथे आल्यावर तुम्हाला त्या ऐतिहासिक भिंती आणि ते वातावरण जाणवेल जेथे स्वामी प्रत्यक्ष वास्तव्यास होते. आजही इथल्या गाभाऱ्यात बसल्यावर असं वाटतं की स्वामी समोरच आहेत. स्वामींच्या महासमाधीनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी चोळप्पांच्या अंगणात बांधण्यात आली. स्वामी आणि भक्तांच्या या अतूट नात्याला वंदन. हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे. हे सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर रात्री 8 ते 10:30 वाजेपर्यंत ओपन असते. भक्तांना राहण्यासाठी अनेक भक्त निवास अवेलेबल आहेत. स्वामींनी समाजातील लोकांना ईश्वर भक्ती आणि नित्यसेवेचे महत्त्व पटवून दिले.